हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अंशुमन रोहिणीवर चापकाने हात उचलतो. स्वानंदी पकडते आणि बोलते की अंशुमन, माणसात आहेस ना, काय समजतो तू स्वतःला? तुला लाज नाही वाटत? एका लेडीजवर हात उचलतोयस तू. तेव्हा स्वानंदी अंशुमनला बडबड करत असते. तेव्हा अंशुमन तिच्यावर चिडतो आणि बोलतो गो टू हेल आणि पुन्हा मारायला जातो. तेवढ्यात मागून समर बोलतो की अंशुमन, असं लेडीजवर हात उचलायला तुला लाज नाही वाटत? तेव्हा अंशुमन जातो त्याच्याजवळ आणि बोलतो वा दादा, तू मलाच बोल. तेव्हा मल्लिका बोलते अंशुमन. तेव्हा अंशुमन बोलतो की मला बोलू दे मॉम. हे बघ दादा, ही जी रोहिणी आहे ना, आपल्या घरातली एकदम थर्ड क्लास नोकर आहे. आणि तुला माहिती आहे हिने काय केलं? ही माझं बोलणं चोरून ऐकत होती. अतिशय थर्ड क्लास नोकर आहे ही. इथे मी सुधारायचा प्रयत्न करतोय, उद्या जाऊन काहीही सांगेल ही माझ्याबद्दल. कामात तर लक्ष नसतंच. आजवर खूप वेळ सोडून दिलं मी, पण आज नाही. 2-4 कानाखाली दिल्यानंतर अक्कल ठिकाणावर येईल हिची. तेव्हा समर ओरडतो की अंशुमन. तेव्हा समर बोलतो की पाऊल जरी पुढे टाकलास ना, तर याद रख, असं नव्हतं रे अंशू, तू कसं झालं हे सगळं? तेव्हा समर बोलतो की स्त्रीशी तर नाहीच नाही, कुठल्या स्त्रीशी असं नाही वागायचा. आजी, काकू, मी तुमच्या बरोबरीने याला वाढवलं गं. मला असं वाटत होतं की मी याच्यावर संस्कार केले असतील, पण काही याच्यावर संस्कार केले नाही. कसं वागतोय बघा हा. आणि चुकून तुझ्या पायावरती चहा सांडला म्हणून तू चापकाचे फटके देणार? ही कुठली पद्धत आहे अंशुमन? मला असं वाटलं की भाऊ म्हणून मी त्याला 4 समजूतीच्या गोष्टी सांगितल्या असतील, खरंच त्याच्यावर संस्कार केले असतील, पण माझंच चुकलं. मी काहीही त्याच्यावरती संस्कार केलेले नाही. ही कुठली पद्धत आहे अंशुमन? बाईवर हात कसा उचलला जातो? तू समजतोस कोण स्वतःला? आणि काय केलं तिने? चोरून तुझं बोलणं ऐकलं. मग असं तू काय इतकं महत्त्वाचं बोलत होतास की तुला ते एवढं वाटतं आहे की तिने ते ऐकू नये? तेव्हा रोहिणी बोलते सर, मी खरंच काही नाही ऐकलं हो. तेव्हा अंशुमन बोलतो की खोटं बोलू नकोस, चुकीची वृत्ती ही. तेव्हा समोर बोलतो आणि मग तुझी वृत्ती काय आहे? ऑफिसमधल्या स्टाफला हॅरेस करणं, घरात काम करणाऱ्या नोकराला चापकारणे मारणं, ही तुझी वृत्ती आहे? ही तुझी वृत्ती आहे. तेव्हा अंशू त्याच्याकडे जातो आणि बोलतो की पण चुकीला शिक्षा व्हायला पाहिजे असं तू म्हणतोस ना दादा? तेव्हा समोर बोलतो की पण कोणती शिक्षा आणि काय शिक्षा? ही कोणती वृत्ती आहे? आणि समजा तिने जाऊन उद्या कोणाला सांगितलं तर काय फरक पडणार आहे? कारण बोलणंच महत्त्वाचं नव्हतं. तेव्हा अंशुमन बोलतो मग नेक्स्ट टाईम काहीतरी महत्त्वाचं असू शकतं ना दादा? तेव्हा समोर बोलतो मग तिला सांगायचं की यापुढे तुझं काम तिने करायचं नाही, तुझ्या खोलीच्या इथे यायचं नाही, तुझं स्वयंपाकाचं बघायचं नाही, तुझं कुठलंही पर्सनल काम तिने करायचं नाही. आणि जर तुला तिचं वागणं पटत नसेल तर ते मला सांगायचं किंवा आजीला सांगायचं. या पद्धतीने घरात कुठल्याही स्त्रीशी, कुठल्याही मदतनीसशी असं वागायचं नाही. ती मदतनीस असो, आजी असो, बहीण असो, आई असो, बायको असो, या पद्धतीने कुठल्याही स्त्रीशी असं वागायचं नाही. मी ते कधी खपवून घेणार नाही. मला वाटतं श्वेताच्या बाबतीत तू जी शिक्षा घेतली त्याने धडा घेतला, काहीतरी सुधारला असेल, पण तू तर अजून बिघडला. पण तुला साधी नाही अंशू, तुला मोठी शिक्षा भोगायला पाहिजे. तेव्हा अंशू बोलतो की दादा तू इच्छेसाठी मला. तेव्हा मल्लिका बोलते की बरोबर आहे समोर तुझं, याला शिक्षा झालीच पाहिजे. अरे आम्ही पण आलो, अडवायचा प्रयत्न केला, पण हा थांबायचं मागतच नाही. म्हणजे जास्त मारलं नाही त्याने, पण हे चुकीचं आहे ना. काय करावं याच्या पुढे कळतच नाही मला. तेव्हा समोर बोलतो काय नाही कळणार काकू, त्याला कळावं म्हणून घरातलं काम करायला लावलं, झाडून पुसून घ्यायला लावलं. याच्या निमित्ताने त्याला घरातले मदतनीस काय काय काम करतं याची त्याला जाणीव होईल, याची किंमत त्याला कळेल. पण तुझ्यात ती मात्रही फरक पडला नाही अंशू. नाही, तुला अशी शिक्षा द्यावी लागेल ना, जी की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. एका स्त्रीवरती हात उचलणं हा किती मोठा गुन्हा असतो ना, हे तुझ्या लक्षात राहील कायमचं. तेव्हा मल्लिका बोलते समोर बरोबर आहे तुझं, त्याची शिक्षा ना त्याला झालीच पाहिजे. मी त्याला चांगलंच समजवते. म्हणजे शिक्षा झालीच पाहिजे, पण आत्ता नको ना, मी त्याला समजवते. तेव्हा समोर बोलतो चूक नाही काकू, गुन्हा झालाय गुन्हा. एका स्त्रीवरती हात उचललाय त्याने, रोहिणीवरती हात उचललाय. आजपर्यंत या घरात कोणीही कुठल्याही स्त्रीशी अशा पद्धतीने वागलं नाही. बायकांवरती भॅड हात उचलणारे असे पुरुष कधीच या घरात जन्माला आले नाहीत. आणि ही जी रग आहे ना तुझी, ही कष्ट करून जी रग, अशी एखाद्या स्त्रीवर हात उचलून नाही. असा जो पुरुषार्थ गाजवायचा ना तुला, तो काम करून गाजव, असं स्त्रीवरती हात उचलून नाही. अरे आपल्यापेक्षा कमी ताकदवार असलेल्या व्यक्तीवरती कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. हिंमत असेल ना तर आपल्यापेक्षा ताकदवान व्यक्तीशी लढ, आणि शरीराने बुद्धीने लढ. काम कर. एखाद्या स्त्रीवरती हात उचलून जर खूप मोठं मैदान जिंकलं असं वाटत असेल ना, तर अत्यंत खराब विचार आहेत तुझे. आणि फक्त स्त्री नाही, या घरातल्या माणसाने माणसाप्रमाणेच प्रत्येकाशी वागलं पाहिजे, हे मी तुला पुन्हा एकदा सांगतोय. तेव्हा आजी बोलते की पिंट्या बरोबर बोलतेस तू. अरे याने हंटरने मारलं ना रोहिणीला, रोहिणी आता तू त्याच हंटरने मार त्याला. अरे अशा विकृतीला ही शिक्षा मिळाली पाहिजे. तेव्हा अंशू बोलतो रोहिणी काय म्हणाली आजी, ऐकलंस ना, उचल तो हंटर आणि मार त्याला. रोहिणी बोलते नाही सर, मला नाही हे जमणार. तेव्हा मल्लिका बोलते समर आणि आई, हे जरा एक्स्ट्रीम होतंय. तेव्हा समर बोलतो याने केलं जे ते
ते एक्स्ट्रीम नव्हतं काकू, त्याला का पाठीशी घालते? तो जो वागलाय त्याने जे केलंय ते त्याचं सिरियसनेस कळत नाही का तुला? तेव्हा मल्लिका पुढे येते समरकडे आणि बोलते की खरं आहे समर तुझं, याला मार मिळायलाच पाहिजे. आईचं आतडं आहे माझं म्हणून मी नाही मारू शकत. पण तेव्हा ती अंशूकडनं हंटर घेते आणि बोलते की घे रोहिणी आणि मार याला. मल्लिका मुद्दाम आवातोबा करून रडत असते. अर्पिताकडे जाते रडत रडत. तेव्हा समर बोलतो की काकू शांत हो तू. तेव्हा तो बोलतो की अर्पिता, तू त्याची बहीण आहेस, त्याने एका स्त्रीशी कृत्य चांगलं नाही केलं आहे, मार त्याला, तो हंटर घे आणि मार त्याला. तेव्हा अर्पिता बोलते की दादा मला नाही जमणार, मी मोठी बहीण आहे त्याची, मला खरंच नाही जमणार. तेव्हा आजी बोलते की मी मारलं असतं पिंट्या, पण काय करू, अरे गेंड्याची कातडी आहे याची, माझी ताकद कमी पडेल रे. तेव्हा समर बोलतो रोहिणी उचल तो हंटर आणि घे, घाबरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर आणि बघू कोण काय करतं ते. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहिणी आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. समर सर जे बोलतायत ना ते कर आणि मार त्याला. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहिणी घाबरू नकोस, आम्ही आहोत, मार त्याला. तेव्हा रोहिणी तो हंटर घेते आणि वरती उचलणार. तेव्हा सगळ्यांच्या नजरा रोहिणीकडे असतात, पण रोहिणी तो हंटर खाली फेकते आणि रडायला लागते. स्वानंदी तिला जवळ घेते. तेव्हा रोहिणी बोलते की मला नाही जमणार सर, मला कोणाला मारायला नाही शिकवले. तेव्हा समोर बोलतो की रडू नकोस रोहिणी, आणि हे बघ आपल्यावर अन्याय होत असेल ना तर तो सहन करायचा नाही. तेव्हा आजी बोलते अगं मार ना त्याला, आणि कोण काय बोललं तर मी आहे ना. तेव्हा अंशू बोलतो आजी बस झालं ना आता देत आहे तिला, का तिला त्रास देत आहे, मी एकच फटका मारला होता, झाला आता विषय संपला. हां तेव्हा अंशू जायला लागतो. तेव्हा समर त्याला थांबवतो आणि बोलतो की अंशू विषय संपलेला नाही आहे अजून, उलट त्याला तोंड फुटलं आहे. तेव्हा स्वानंदी अंशूकडे जाते, त्याला हात धरून पुन्हा मध्ये घेऊन येते आणि हंटर उचलते आणि बोलते की रोहिणी याला मार. तेव्हा रोहिणी सारखी रडत असते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम घ्या तो हंटर आणि मारा त्याला. तेव्हा स्वानंदी पदर खोचते, हंटर घेऊन मारायला जाणार. तेव्हा मल्लिका बोलते की अगं स्वानंदी तुझा लहान धीर येतो. तेव्हा स्वानंदी बोलते मग याच्या जागी रोहन जरी असताना तरी मी मागे पुढे पाहिलं नसतं. चूक ही चूकच असते आणि नियम हे प्रत्येकाला सारखेच असतात, आणि हा जे गुन्हे करतो ना त्या गुन्ह्यांना माफी नाही असू शकत काकू, आणि इव्हेंच्युअली अंशुमनसारख्यांना त्याची सवय होते, आणि या अशा गुन्ह्यांना आपण पाठीशी घालून आपण अंशुमनसारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालतो, आणि मी ते नाही होऊ देणार. स्वानंदी पदर खोचते, हंटर घेते. स्वानंदी हंटरने अंशूला मारायला लागते. तेव्हा मल्लिका अर्पिता रडत असते. अर्पिता बोलते की एवढं जोरात मारायची काय गरज होती. तेव्हा मल्लिका बोलते की आता चान्स मिळाला आहे ना तिला, ती सगळा वचपा काढणार. तेव्हा स्वानंदी बोलते की गेले कित्येक दिवस तुझं वागणं बघत होते, माणसं बघत नाही, वय बघत नाही, ओरडायचं खेकसायचं आणि इतकं करून थांबत नाहीस तू, अपमानही करायचा असतो तुला सगळ्यांचा. आणि काय रे बायकांची कसंही वागायचं, कसंही बोलण्याचं लायसन्स दिलंय का देवाने तुला? काय कसलाय माझ पुरुष आहे, आवाज कसलाय माझा, अंगात जोर आहे माझ्या, त्या जोरावर बायकांना घाबरवतोस असं वाटतं ना तुला? त्यात तू वंशाचा दिवा, त्यात हा बोलेल तो पूर्व दिशा, वाटेल ते वागायचं, वाटेल ते करायचं, आणि बायकांचं काय करायचं, बायकांनी काय करायचं रे? तुझी सेवा, पोट भरतोस का त्यांचं? तुझं खाणं पिणं त्यांनी बघायचं, तू उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, आपण मारलं तर त्यांनी सहन करायचं. अंशुमन बाईच्या सहनशक्तीचा अंत बघू नको हं. तिच्या शांत बसण्याला दुबळेपणा समजू नकोस. जर तिची सहनशक्ती संपली ना, तिच्या ताकदीसमोर तू कोणीही असू नाही शकत. तेव्हा स्वानंदी त्याला मारायवर मारत असते आणि बोलत असते की आजपर्यंत पैशाने कमी असलेल्या प्रत्येकावर तू अन्याय केलायस ना, त्याचा हा न्याय. परत मारते. रोहिणीवर हात उगारलास ना, त्याचा हा न्याय. हा अर्पिता ताईंना मगाशी ग्लास फेकून मारल्याबद्दल, तुझ्या आयुष्यातल्या आईला, आजीला, आजूबाजूच्या बायांना, प्रत्येक बाईला घाणेरडं वागणूक दिल्याबद्दल, श्वेताला आणि ऑफिसमधल्या इतर मुलींना त्रास दिल्याबद्दल, आणि हा नारायण दादांना लात मारलीस ना त्याबद्दल, श्वेताच्या आईवडिलांना धमक्या दिल्याबद्दल, जे आईवडील अभिमानाने त्यांच्या मुलीला ऑफिसला पाठवायचे ना, त्यांच्या मनात बाहेर जाणाऱ्या मुलीबद्दल भीती भरल्याबद्दल, आणि हा प्रत्येक मुलीशी घाणेरडं वागणूक दिल्याबद्दल. तेव्हा स्वानंदी रडत रडत संताप येऊन प्रत्येक गोष्ट सांगत त्याला मारत असते, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.